त्यात हवेलाची काही चूक नव्हती. तर ॲक्च्युली खरे पाहिलं असता काहींच्या मनात असुरक्षितता होती. जेव्हा तुम्हाला मत्सरी व्यक्ती भेटते, तेव्हा थांबा आणि विवेकासाठी प्रार्थना करा. देवाला विचारा की त्याच्या शब्दा किंवा कृतीमागील दुखापत किंवा भीती पाहण्यास तुम्हाला मदत करा. नीतिसूत्रे 27वा अध्याय 4थं वचन सांगतं की मत्सरासमोर कोण उभं राहू शकतं. हे एक स्मरण आहे की मत्सर ही एक तीव्र शक्ती आहे, पण त्याची मूळ समजून घेतल्याने आपण त्याच्याकडे न्याय निवडण्याऐवजी करुणेने पाहू शकतो. त्यांचा मत्सर वैयक्तिकरित्या घेण्याऐवजी तो त्यांच्या पुष्टी किंवा उपचाराच्या गरजेचा आक्रोश म्हणून पहा. हा दृष्टिकोन आपल्याला संरक्षणतापासून सहानुभूतीकडे घेऊन जातो आणि आपल्याला देवाच्या प्रेमाला प्रतिबिंबित करणाऱ्या प्रतिसादासाठी तयार करतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की कृपेने प्रतिसाद देणे. प्रेम हेच तुमचे शस्त्र आहे. जेव्हा तुमचा सामना एका मत्सरी व्यक्तीशी होतो, तेव्हा आपली स्वाभाविक जी प्रवृत्ती आहे ती कदाचित प्रत्युत्तर देणे, अभिमानाने बोलणे किंवा मग अंतर ठेवणे असे असू शकते. पण येशू आपल्याला उच्च दर्जाचे जीवन जगण्यास शिकतो. मत्तई याचा 5वा अध्याय 44 वचनमध्ये तो म्हणतो की तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि जे तुम्हाला छळतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. याचा अर्थ आपण हानिकारक वर्तनाकडे अगदीच दुर्लक्ष करावे असे नाही, पण याचा अर्थ आपण द्वेषाने नव्हे तर कृपेने प्रतिसाद द्यावा. मत्सरी व्यक्तीला प्रेमाने प्रतिसाद देण्याचे 3 व्यावहारिक मार्ग आपण या ठिकाणी पाहूया. एक तर प्रोत्साहनाचे शब्द बोला. मत्सर अनेकदा तुलनातून येतो. त्यांच्या सामर्थ्याची प्रशंसा करून, त्यांच्या यशाचा उत्सव साजरा करून आणि त्यांच्या अनन्य मूल्याची आठवण करून देऊन त्याला सामोरे जा. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी असतात ज्या इतरांपेक्षा फार वेगळ्या असतात. अशा गोष्टींबद्दल आठवण करून देऊन त्या व्यक्तीला ह्या गोष्टीची जाणीव करून दे की तू खरोखरच इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे काही बाबतीमध्ये. दयाळू शब्द मत्सराला निरस्त्र करू शकतात आणि मैत्रीचा पूल बांधू शकतात. नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय 1 वचन सांगतं की सौम्य उत्तर रागाला शांत करतं. दुसरं म्हणजे की निरोगी सीमा निश्चित करा. कृपा म्हणजे विषारी वर्तनाला अनियंत्रितपणे चालू देणे नाही. जर मत्सरी व्यक्तीच्या कृती निंदा, टीका किंवा हाताळणे तुम्हाला किंवा इतरांना हानी पोचू लागल्या तर दृढ पण प्रेमळ सीमा निश्चित करा. स्वीकार्य काय आहे